प्रदोष व्रताचा उपवास हा शुक्ल आणि कृष्ण पक्षातील त्रयोदशीला करतात. हे व्रत भगवान शंकराला समर्पित आहे. या दिवशी दिवसभर उपवास केला जातो. संध्याकाळी त्यालाच प्रदोष काळ म्हणतात. त्यावेळी शिवपूजन केल्यावर हा उपवास सोडतात. प्रदोष व्रतामुळे काय होतं तर भक्तांना सुख समृद्धी मिळते. असे म्हणतात की जीवनानंतर त्यांना शिवसान्निध्य प्राप्त होते. हे व्रत करणाऱ्यांवर अनेक जन्मापर्यंत भगवान शंकराची कृपा राहते. प्रदोष व्रत केव्हा करावे? प्रत्येक महिन्याच्या शुक्ल आणि कृष्ण पक्षात त्रयोदशी तिथी असते. त्या दिवशी भगवान शंकरासाठी प्रदोष व्रत करतात. दिवसभर उपवास करतात. मग संध्याकाळी महादेवाची पूजा करतात आणि मग त्यानंतर शिवाला भोग दाखवून सात्विक अन्न ग्रहण करून उपवास सोडतात. प्रदोष व्रत करण्याचे फायदे. प्रदोष व्रत करणाऱ्या भक्तांवर भगवान शंकराची असीम कृपा राहते. अशा भक्तांना जीवनात सर्व प्रकारचे सुख समृद्धी मिळते असे म्हणतात की दर महिन्याला शिवाची भक्ती करून मनोभावे प्रदोष व्रत करतात अशा भक्तांना शिवलोकात स्थान मिळते असे मानतात. तसेच पुढील जन्मात कोणताही योनी जन्म झाला तरी त्याला भगवान शंकराची कृपा मिळते. त्यामुळे प्रदोष व्रत करणे अत्यंत शुभ मानले जाते. प्रदोष व्रताचं महत्त्व काय? प्रदोष व्रत केल्याने भक्तांचे कळत नकळत केलेले पाप देखील नष्ट होतात. पापांपासून मुक्ती मिळते. विवाहित स्त्रियांना अखंड सौभाग्य प्राप्त होते. प्रदोष व्रत करणाऱ्याला व्यक्तीला 100 गायी दान केल्याचं पुण्य मिळतं असे मानले जाते. विधिवत भक्तिभावाने प्रदोष व्रत केल्याने त्याचे फळ निश्चित मिळते. आयुष्यातील अडचणी, दुःख, पीडा दूर होतात आणि आयुष्यात सुख, शांती, समृद्धी येते असे मानतात. कोणत्या वारी प्रदोष व्रत केल्याने काय फळ मिळते? सोमवार. सोमवारच्या प्रदोष व्रताने मनातील इच्छा, सर्व मनोकामना पूर्ण होतात अशी मान्यता आहे. मंगळवार. मंगळवारच्या प्रदोष व्रताने आरोग्याच्या समस्या, रोग दूर होतात. आरोग्य चांगले राहते. बुधवार. बुधवारच्या प्रदोष व्रताने तुमच्या मनात असलेली प्रत्येक इच्छा पूर्ण होते असे मानतात. गुरुवार. गुरुवारच्या प्रदोष व्रताने शत्रूपासून मुक्तता मिळते. विरोधक दूर जातात. शुक्रवार. शुक्रवारच्या प्रदोष व्रताने विवाहित महिलांचे सौभाग्य वाढते. आयुष्यात आनंद, सुख, समृद्धी येते. शनिवार. शनिवारचं प्रदोष व्रत संतती प्राप्तीसाठी केले जातात असे मानले जाते. रविवार. रविवारच्या प्रदोष व्रताने आयुष्य वाढते असे मानतात.